वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीबाबत शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागामार्फत एक महत्त्वपूर्ण परिपत्रक दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी जारी करण्यात आलेला आहे आणि याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त शिक्षक मित्रमैत्रिणींना आपण शेअर करायलाही विसरू नका। चला तर बघूया की वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीबाबत कोणतं एक महत्त्वाचं परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। तर बघा, महाराष्ट्र शासन शालेय क्रीडा व शिक्षण विभाग यामध्ये मंत्रालय मुंबई यांच्यामार्फत हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे आणि प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर, अमरावती, नागपूर यांच्या नावे हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। याचा विषय आहे वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीबाबत। तर राज्यातील जे मान्यताप्राप्त व 100% अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तांत्रिक शाळा आणि अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैद्यकीय देयके विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावरून शासनास सादर केले जातात। तर शासन स्तरावर प्रस्ताव सादर केल्यानंतर असे निदर्शनास आले आहे की उपसंचालक स्तरावरून प्रस्तावाची तपासणी न करता अपूर्ण असे प्रस्ताव, तपासणी सूचीनुसार कागदपत्रे नसलेले प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्यात येत आहेत। शासन स्तरावर प्रस्ताव सादर झाल्यानंतर प्रस्तावामध्ये त्रुटी असल्यामुळे प्रस्तावांना विलंब होत आहे। तसेच शासन स्तरावर प्राप्त प्रस्तावांमध्ये समितीचे इतिवृत्त, वैयक्तिक मान्यता, शासनादेश, 100% अनुदानित पदाचे वेतन घेत असल्याचे भविष्य निर्वाह निधी व वेतन पत्रकाचे प्रमाणपत्र शिक्क्यांसहित, त्यासोबतच शाळा मान्यतेचे शासनादेश, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असल्यास शाळा 100% अनुदानित असल्याबाबतचे शासनादेश व रुग्णालयीन कालावधीतील शाळेची संच मान्यता ही महत्त्वाची कागदपत्रे उपलब्ध करण्यात यावीत। सदर कागदपत्रे आपण प्रमाणित करून सही व शिक्क्यांसहित शासनास सादर करावी। आता वारंवार सूचना देऊनही त्रुटी असलेले प्रस्ताव प्राप्त होत आहेत आणि म्हणून शासन स्तरावर प्राप्त त्रुटी असलेले प्रस्ताव मंजूर झाल्यास व प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ही बाब निदर्शनास आल्यास तसेच न्यायालयीन प्रकरण व उद्भवल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयाची राहील। अशा पद्धतीचं एक महत्त्वाचं परिपत्रक सिद्धेश्वर सपकाळ, कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन यांच्या सहीनिशी जारी करण्यात आलेला आहे आणि यामध्ये वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीबाबत ज्या महत्त्वाच्या एकंदरीत अटी आणि शर्ती आहेत त्यानुसारच कार्यवाही करून संपूर्ण चौकशी अंती जे महत्त्वाचे असतील तेच आपण काय करायचं आहे, समोर पाठवायचं आहे। अशा पद्धतीची या ठिकाणी आदेश पारित करण्यात आलेले आहेत। तर एकंदरीत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे, त्यावर जाऊन आपण ते व्हिडिओज पाहून घेऊ शकता। यासोबतच TET 2026 साठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाचे, अतिशय महत्त्वाचे असे व्हिडिओज या व्हिडिओच्या एका प्लेलिस्टमध्ये देण्यात आलेले आहेत। त्या प्लेलिस्टचं नाव आहे TET एज्युकेशनल मनोहर, त्यावर जाऊन आपण TET साठी आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। जाता जाता आपण या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपल्या आता रजा घेतो। सर्वांना माझा नमस्कार।